इयोबाचे पुस्तक ह्याचे 32 आणि 33 अध्याय. नंतर इयोबाच्या 3 मित्रांनी इयोबाला उत्तर देणे सोडून दिले. त्यांनी ते सोडून दिले कारण इयोबाला स्वतःच्या निर्दोषपणाविषयी खात्री होती. परंतु तेथे एलिहू नावाचा तरुण मुलगा होता. एलिहू बारखेलाचा मुलगा होता. बारखेल रूतचा वंशज होता. एलिहू रामा घराण्यातील होता. एलिहू इयोबावर खूप रागावला. का? कारण इयोब आपण स्वतः बरोबर आहोत असे सांगत होता. इयोब म्हणत होता की आपण देवापेक्षाही अधिक न्यायी आहोत. एलिहू इयोबाच्या 3 मित्रांवर देखील रागावला. का? कारण इयोबाचे 3 मित्र इयोबाच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकली नाहीत. इयोब चुकला हे ते सिद्ध करू शकले नाहीत. एलिहू तेथे सगळ्यात लहान होता, म्हणून तो सगळ्यांचे बोलणे संपेपर्यंत थांबला. परंतु नंतर एलिहूला दिसले की इयोबाच्या 3 मित्रांकडे काहीच बोलायचे उरले नाही, म्हणून त्याला राग आला. म्हणून त्याने बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला, मी खूप तरुण आहे आणि तुम्ही वृद्ध आहात, म्हणून तुम्हाला काही सांगायला मी घाबरत होतो. मी माझ्याशीच विचार केला, वृद्धांनी आधी बोलायला पाहिजे. वृद्ध खूप वर्ष जगलेले असतात, त्यामुळे ते खूप गोष्टी शिकलेले असतात. परंतु देवाचा आत्मा लोकांना शहाणे करतो. त्या सर्वशक्तिमान देवाचा निश्वास लोकांना समजण्यास मदत करतो. केवळ वृद्ध माणसेच तेवढी शहाणी नसतात. केवळ वृद्धांनाच चांगले वाईट कळते असे नाही. तेव्हा कृपा करून माझे ऐका. मी तुम्हाला माझे विचार सांगतो. मी तुमचे बोलणे संपेपर्यंत धीर धरला. तुम्ही इयोबाला जे उत्तर दिले ते मी ऐकली. तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्या मी लक्षपूर्वक ऐकल्या. तुमच्यापैकी कोणीही इयोबावर टीका केली नाही. तुमच्यापैकी एकानेही त्याच्या मुद्द्यांना उत्तरे दिली नाहीत. तुम्ही तिघे तुम्हाला शहाणपण मिळाले असे म्हणू शकत नाही. इयोबाच्या मुद्द्यांना देवानेच उत्तर दिले पाहिजेत, माणसाने नाही. इयोबाने त्याचे मुद्दे माझ्यासमोर मांडले नाहीत, म्हणून तुम्ही तिघांनी ज्या मुद्द्यांचा उपयोग केला त्याचा उपयोग मी करणार नाही. इयोब हे तिघेही वाद हरले आहेत. त्यांच्याजवळ बोलायला आणखी काही उरले नाही. त्यांच्याजवळ आणखी उत्तरे नाहीत. इयोब, ह्यांनी तुला उत्तरे द्यावीत म्हणून मी थांबलो होतो, परंतु ते आता गप्प आहेत. त्यांनी तुझ्याशी वाद घालणे आता बंद केले आहे. म्हणून आता मी तुला माझे उत्तर देतो. होय, मला काय वाटते ते मी तुला आत्ता सांगतो. मला इतके काही सांगायचे आहे की मी आता फुटून जाईन की काय असे वाटते. मी द्राक्ष रसाच्या न फुटलेल्या बॉटलीसारखा आहे. द्राक्ष रसाच्या नव्या बुतळ्याप्रमाणे मी फुटण्याच्या बेतात आहे. म्हणून मला बोललेच पाहिजे, तरच मला बरे वाटेल. मी बोलले पाहिजे आणि इयोबाच्या मुद्द्यांना उत्तरे दिली पाहिजेत. मी इतर कोणाला वागवतो त्याप्रमाणे इयोबाला वागवले पाहिजे. मी त्याच्याशी उगीचच चांगले बोलायचा प्रयत्न करणार नाही. मला जे बोलायला हवे तेच मी बोलेन. एकापेक्षा दुसऱ्याला अधिक चांगले वागवणे मला शक्य नाही. मी जर असे केले तर देव मला शिक्षा करेल. इयोब, आता माझ्याकडे लक्ष दे. मी काय म्हणतो ते लक्षपूर्वक ऐक. मी आता बोलायला तयार झालो आहे. माझे अंतःकरण प्रामाणिक आहे, म्हणून मी प्रामाणिक शब्दच बोलेन.
मला जे माहीत आहे त्याबद्दल मी सत्य तेच सांगेन. देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले. मला सर्वशक्तिमान देवाकडून जीवन मिळाले. इयोब, माझे बोलणे ऐक आणि तुला शक्य झाले तर मला उत्तर दे. माझ्याशी वाद घालण्याकरता तुझी उत्तरे तयार ठेव. देवासमोर तू आणि मी सारखेच आहोत. आपल्याला निर्माण करण्यासाठी देवाने माती वापरली. इयोब, माझी भीती बाळगू नकोस. मी तुझ्याशी कडक वागणार नाही. पण इयोब, तू जे बोललास ते मी ऐकेन. तू म्हणालास, मी शुद्ध आहे, मी निरपराध आहे, मी काहीही चूक केली नाही, मी अपराधी नाही, मी काही चूक केली नाही. तरीही देव माझ्या विरुद्ध आहे. देवाने मला शत्रूप्रमाणे वागविले आहे. देवाने माझ्या पायाला साखळदंड बांधले. देव माझी प्रत्येक हालचाल बघतो. परंतु इयोब, तू ह्या बाबतीत चुकतो आहेस आणि तुझी चूक मी सिद्ध करून दाखवेन. का? कारण देवाला कोणत्याही माणसापेक्षा अधिक माहिती असते. इयोब, तू देवाशी वाद घालत आहे. देवाने तुला सर्व काही नीट सांगावे असे तुला वाटते. परंतु देव जे काही करतो ते खरोखरच स्पष्ट करून सांगत असेल. कदाचित देव निराळ्या रीतीने बोलत असेल आणि लोकांना ते समजत नसेल. देव कदाचित लोकांशी रात्री ते झोपत असताना स्वप्नात किंवा दृष्टांतात बोलत असेल आणि तेव्हा देवाची ताकदी ऐकून ते खूप भयभीत होत असतील. देव लोकांना चुकीच्या गोष्टी करणे बंद करण्याची ताकीद देतो आणि गर्व न करण्याचेही सांगतो. देव लोकांना मृत्यू लोकात जाण्यापासून वाचवण्यासाठी ताकीद देत असतो. देव हे सारे माणसाला नष्ट करण्यापासून वाचविण्यासाठी करतो. किंवा एखाद्याला देवाचा आवाज तेव्हा ऐकू येईल जेव्हा तो देवाने केलेल्या शिक्षेमुळे अंथरुणात पडून दुःख भोगत असेल. देव त्याला दुःख देऊन ताकीद देत असतो. तो माणूस वेदनेने इतका तळमळत असतो की त्याची सगळी हाडे दुखतात. नंतर तो माणूस खाऊ शकत नाही. तो वेदनेने इतका तळमळतो की चांगल्या अन्नाचा सुद्धा त्याला तिरस्कार वाटतो. त्याचे शरीर इतके क्षीण होते की तो जवळजवळ दिसेनासा होतो. त्याची सगळी हाडे दिसतात. तो मृत्यूलोक जवळ येऊन टेपतो आणि त्याचे जीवन मरणपथाला लागलेले असते. देवाजवळ हजारो देवदूत असतात. कदाचित त्यांच्यापैकी एखादा त्या माणसावर लक्ष ठेवून असेल. तोच देवदूत त्यांच्याबद्दल बोलेल आणि त्यांच्या सगळ्या कृत्याबद्दल सांगेल. देवदूत त्यांच्याशी दयेने वागेल. कदाचित देवदूत देवाला सांगेल, ह्या माणसाला मृत्यू लोकात जाण्यापासून वाचव. त्याच्या पापाची किंमत मोजण्याचा दुसरा एक मार्ग मला सापडला आहे. नंतर त्या माणसाचे शरीर पूर्ण तरुण आणि जोमदार बनेल. तो तरुणपणी जसा होता तसाच पुन्हा होईल. तो देवाची प्रार्थना करेल आणि देव त्याला उत्तर देईल. तो माणूस आनंदाने ओरडेल आणि देवाची भक्ती करेल. नंतर तो मनुष्य पुन्हा चांगले जीवन जगायला लागेल. नंतर तो लोकांना कबुली देईल. तो म्हणेल, मी पाप कर्म केले, मी चांगल्याचे वाईट केले, पण देवाने मला जितकी वाईट शिक्षा करायची हवी होती तितकी केली नाही. देवाने माझ्या आत्म्याला मृत्यू लोकात जाण्यापासून वाचविले. आता मी पुन्हा आयुष्य उपभोगू शकतो.
देव त्या माणसासाठी ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा करतो का? त्या माणसाला ताकीद देण्यासाठी आणि त्याच्या आत्म्याला मृत्यू लोकात जाण्यापासून वाचवण्यासाठी देव असे करतो. असे केल्यामुळे तो त्याचे आयुष्य उपभोगू शकेल. इयोब, मी काय म्हणतो त्याकडे लक्ष दे. माझे ऐक. तू गप्प राहा आणि मला बोलू दे. पण इयोब, जर तुला माझे बोलणे पटत नसेल तर तू खुशाल बोल. मला तुझे मुद्दे सांग, कारण मला तुझे बोलणे सुधारायचे आहे. परंतु इयोब, तुझ्याजवळ बोलण्यासारखे काही नसेल तर माझे ऐक. तू गप्प राहा आणि मी तुला शहाणपण शिकवेन. आमीन.